भवानी तलवारीचे रहस्य भाग 5. कोंढाण्याकडे कूच. सूर्योदय झाला आणि सुवर्ण किरणांनी सह्याद्रीची शिखरं चमकू लागली. गडावर मात्र आज धावपळ रात्रीपासूनच होती. सेनापतींनी फक्त आवश्यक तेवढीच झोप घेतली होती. कोंढाणा सर करण्यासाठी कूच करायला आता फक्त 10 तास बाकी होते. इतर गावातून आणि महाराजांच्या हितचिंतकांनी पाठवलेले सैनिक गडाबाहेर गोळा होत होते. न्याहारीची व्यवस्था करण्यासाठी सेवक आणि सेविका परिश्रम करत होत्या. शेतकऱ्यांनी बैलगाड्या आणि धान्य पाठवलं होतं, ते खजिनदार साहेब ताब्यात घेत होते. अजूनपर्यंत सुमारे 1000 सैनिक, 300 घोडेस्वार आणि सुमारे 200 इतर सेवक कूच करण्यासाठी उपलब्ध झाले होते. किमान 1000 आणखी लढवय्ये जमा करायचे होते. लोहार आणि सुतार रात्रभर शस्त्र आणि इतर सामुग्रीवर काम करीत होते. 16 धारण अन्न उपलब्ध होते. कमी होती तर किल्ल्याच्या भिंतींना पाडू शकेल अशा ओंडक्यांची. रात्रभर उशिरापर्यंत जागून सेनापतींनी इतर सर्व दलप्रमुखांना आपापली कामगिरी स्पष्ट सांगितली होती. सर्व सैन्य सुरक्षित आणि जलद गतीनं कोंढाणा किल्ल्याखाली पोहोचावं हे सर्वात जास्त महत्वाचं होतं. वाट दुर्गम नव्हती, पण बऱ्याच ठिकाणी दरीखोऱ्यातून जावं लागणार होतं. शत्रूच्या घोडदळानं वाटेत पकडलं तर मुश्किल होणार होती. सकाळी 7 वाजता महाराज सेनापतींच्या कार्यालयात उपस्थित झाले. आज महाराजांनी आपला योगाभ्यास सूर्योदयापूर्वीच केला होता आणि तसेच ते सेनापतींना भेटण्यासाठी आले होते. खंडोजी सोबत होते. सेनापती मल्हार यांना 30 वर्षांचा अनुभव होता, पण खंडोजी सारखा माणूस त्यांनी बघितला नव्हता. खंडोजी दिसायला कुरूप होते. पाठीवर कुबड होतं. कधीही चांगली वस्त्र त्यांनी परिधान केली नव्हती. साधी पादत्राणं सुद्धा पायात त्यांनी कधी घातली नव्हती. उलट स्मशानातल्या वेताळाप्रमाणे ते सतत भटकत असत आणि वेळी अवेळी कुठेही उपस्थित होत असत. सेवकांमध्ये कुजबूज होती की खंडोजींना कर्णपिशाच्च वश आहे. आज खंडोजी महाराजांबरोबर कार्यालयात आले आहेत तर काहीतरी बातमी घेऊन आले असतील अशी सेनापतींची अपेक्षा होती, पण महाराज किंवा खंडोजी दोघांनी कोणतीही नवीन माहिती दिली नाही. महाराजांनी विचारलं, सेनापती, तयारी कुठवर आली? 3000 पैकी 1800 सैनिक सध्या उपलब्ध झाले आहेत. आंबेखुर्दमध्ये 400 सैनिक आणखीन भेटतील. बाजी आणि कान्होजी 1000 सैनिक घेऊन संध्याकाळी वेल्हे गावात भेटतील. शस्त्रे, दाणापाणी, घोड्यांचा चारा इत्यादीची जबाबदारी कासिम व्यवस्थित पार पाडतोय. सेनापती बोलते झाले. समोरच्या मेजावर रयतेचा नकाशा ठेवला होता आणि सेनापतींनी विविध रंगाचे ठोकळे ठेवले होते. लाल रंगाचे ठोकळे किल्ले दर्शवत होते, तर भगव्या रंगाचे ठोकळे महाराजांची सेना. महाराज नकाशाकडे निरखून पाहत होते. वाटेवर काही दगा झाला तर काय व्यवस्था आहे? महाराजांनी विचारलं. एकूण 6 तुकड्या 4 वेगळ्या वाटेनी कोंढाण्याकडे कूच करतील. सर्व घोडेस्वार 6 गटात विभागून दिलेले आहेत आणि दर प्रहराला ते आपली तुकडी बदलतील. कुठल्याही तुकडीवर हल्ला झाला तर हे स्वार इतर तुकडीकडून मदत मागवू शकतील. मधल्या तुकडीमध्ये आपण असाल आणि सर्व दाणापाणी आपल्या तुकडी बरोबर प्रवास करेल. वाटेत गस्त घालण्यासाठी मी आधीच स्वार पाठवले आहेतच. सेनापतींनी माहिती दिली. युसुफ पोषला आपल्या सैन्याची माहिती मिळाली तर तो सुद्धा आपल्या मागावर येईल. त्याच्या घोडदळाला सामोरं जाण्याची आपली तयारी असायला हवी, महाराजांनी सांगितलं. बिजापूर इथून 500 मैल दूर आहे. त्याचं सैन्य बाहेर निघाले तरी त्याला इथे पोचायला किमान 6 दिवस लागतील. आमच्याकडे कोंढाणा काबीज करायला 3 दिवस आहेत. आमच्या सैन्यात फक्त 600 सैनिकांनाच उघड मैदानात अश्वरोही सैन्याचा सामना करण्याचं ज्ञान आहे, पण त्याचा सुद्धा उपयोग करण्याची वेळ येईल अशी आशा वाटत नाही. खरं तर सेनापतींना ही गोष्ट सलतच होती. अश्वारोही सैनिक जास्त वेगात जाऊ शकतात आणि जर पायदळाला योग्य ते प्रशिक्षण नसेल तर त्यांचा धुव्वा उडतो. मल्हार सेनापतींनी अशी अनेक युद्ध बघितली होती. कुठलाही धोका पत्करायची माझी तयारी नाही सेनापती, आणि ही वेळ सुद्धा तशी नाही. तुमच्या अनुभवावर माझा विश्वास आहे, पण आपण युसुफला कमी लेखण्याची गलती करू नका. महाराजांनी खंडोजीकडे पाहिले, पण खंडोजीच्या चेहऱ्यावर काहीही भाव नव्हते. सेनापतींना काय बोलावे हेच सुचत नव्हते, पण महाराजांना उत्तर अपेक्षित सुद्धा नव्हतं. खूप काम असेल तुम्हाला. आम्ही सध्या तुमची रजा घेतो. दुपारी जेवण झाल्यानंतर भेटू.
असं म्हणून महाराज ज्या वेगाने आले होते त्याच वेगाने पुन्हा परत गेले. सेनापतीनं टाळी वाजवून रक्षकाला बोलवलं. रक्षकानं आत प्रवेश केला. सोमनाथला शोध, मी त्याला बोलावलंय सांग. रक्षक पळत सोमनाथला शोधण्यासाठी निघून गेला. आता सेनापतींनी पत्र लिहायला सुरुवात केली. वाटचाल करत असताना पत्र लिहायची वेळ मिळतेच असं नाही. त्यामुळे मदत मागण्यासाठी, दाणापाणी विकत घेण्यासाठी इत्यादी कुठल्याही परिस्थितीला गरज पडेल अशी पत्र आधीच लिहून ठेवायची, अशी सेनापतींना सवय होती. योग्य वेळी फक्त मुद्रा उठवून ती पत्र ते पाठवून देत असत. त्याशिवाय अनेक सैनिकांच्या तुकड्या त्यांनी विविध मोहिमांवर पाठवल्या होत्या. त्या सर्वांना बोलावणं सुद्धा पाठवणं महत्त्वाचं होतं. रात्रभर वेळ घेऊन सेनापतींनी ते काम पूर्ण केलं. तरीही आणखी 8 आज्ञापत्र पाठवणं बाकी होतं. औषधं आणि वैद्य अजून सुद्धा मनाप्रमाणे सापडले नव्हते. युद्धातल्या जखमी लोकांना मलमपट्टी करणं हे काही विविक्षित वैद्यांनाच जमतं आणि असा एक वैद्य सध्या महाराजांच्या सेवेत होता. सोमनाथ काही वेळानं आत आला. त्यानं झुकून सेनापतींना प्रणाम केला. रात्रभर तो कदाचित घोड्यावरून फिरत असावा असं वाटत होतं. त्याचे कपडे धुळीने माखले होते. सेनापतींनी विचारलं, काम झालं? होय, एकूण 90 लोकांना शोधून ताब्यात घेतलंय मी, सोमनाथनं उत्तर दिलं. तोरणा गडाच्या आजूबाजूच्या परिसरातील सर्व संशयास्पद लोकांना आणि चोरांना अटक करण्याची आज्ञा सेनापतींनी दिली होती. कारण एकदा का फौज किल्ल्याबाहेर पडली की फक्त 200 सैनिक गडावर राहिले असते आणि अशा परिस्थितीत हे चोर आत येऊन दगाफटका करू शकतात असा मल्हार सेनापतींचा अनुभव होता. उलट किल्ल्यावर हल्ला झाला तर हे अटक केलेले लोक ऐनवेळी सैनिक म्हणून सुद्धा वापरता येतात. दुर्ग प्रमुखाला सेनापतींनी तशी सूचनाच दिली होती. शाबास, आता आणखीन एक महत्वाचं काम तुला करायचं आहे. कासिमला सांगून किमान 50 लोकांना खोदकाम करण्यासाठी लागतील अशी सामग्री बरोबर घेऊन ये. वाटेवर युसुफनं हल्ला केला तर तयार राहावं असा महाराजांचा आदेश आहे. तुला मी प्रशिक्षण दिलंच आहे. संध्याकाळपर्यंत 50 सेवकांना चर खोदण्याचं प्रशिक्षण दे. हल्ला झालाच तर आम्ही चौरस रचनेतून त्यांचा सामना करू. पुढील सूचना मी नंतर दलप्रमुखांच्या सभेत देईनच. सेनापतींनी भराभर वेगवेगळे आदेश दिले. सोमनाथनं मान हलवून होकार दिला. रात्रभर वणवण करून तो थकला होता, पण हे काम करणं आवश्यक होतं. सूर्यास्ताला आणखीन तासाभराचा अवकाश होता. महाराज चिलखत घालून आपल्या कक्षातून बाहेर आले. उत्तर बुर्जावरून तुतारी वाजली. सर्व सेवक आपली कामं टाकून मैदानात आले. दुर्गप्रमुखानं हाक दिली आणि सेवकांनी किल्ल्याचा मुख्य दरवाजा उघडला. महाराज पायऱ्या उतरत खाली आले. कमरेला तलवार आणि कट्यार होती. हातात चामड्याचे मोजे होते. बाजूला सेनापती मल्हार आणि राजपुरोहित भट होते. नेहमीपेक्षा महाराज जास्तच तेजस्वी दिसत होते. आज गळ्यात मोत्यांची माळा वगैरे नव्हती, पण काळ्या रंगांचे विशेष कवच महाराजांनी परिधान केलं होतं. छातीवर वर्तुळाकार धातूची तबकडी आणि त्यावर जरीपटका आणि सिंहाचं चिन्ह होतं. खाली लिहिलं होतं, स्वयमेव मृगेंद्रता. मैदानात मध्यवर्ती पोचताच महाराज थांबले. आजूबाजूला सर्व सैनिक, सेविका, सेवक इत्यादी स्तब्ध होऊन पाहत होते. आईसाहेब आपल्या सेविकांसह महाराजांच्या बाजूला येऊन उभ्या राहिल्या. भटांनी इशारा करताच एक शिष्य थाळी घेऊन पुढे आला. आईसाहेबांनी महाराजांच्या भव्य कपाळावर रक्तचंदनाचा टिळक लावला आणि महाराजांनी नमस्कार करताच विजयी भव असा आशीर्वाद मासाहेबांनी दिला. महाराजांनी दुर्गप्रमुख नारोजीला बोलावलं आणि त्याच्या हाती एक पत्र ठेवलं. मी परत न आल्यास आईसाहेबांच्या हातात हिंदवी स्वराज्य असेल आणि मी परत येईपर्यंत संपूर्ण किल्ला आणि त्याच्या सुरक्षेची जबाबदारी जीवाचं मोल देऊन तुम्ही पार पाडावी, महाराजांनी नारोजीला सांगितलं. कुठल्याही युद्धाच्या आधी मृत्यूपत्र लिहावं असा महाराजांचा सर्वांनाच आदेश होता. मोठी मोठी घराणी वारसदारांच्या भांडणासाठी नष्ट होतात. आपल्या सापेक्षामध्ये असल्या फुटकळ गोष्टींचा व्यत्यय यायला नको म्हणून महाराजांनी असा नियम काढला होता. अश्वप्रमुख गोमुख महाराजांची काळीभोर घोडी संध्या हिला घेऊन आला. महाराज घोड्यावर चढले. इतर मंडळी, सेनापती सुद्धा बाजूला असलेल्या आपापल्या घोड्यांवर चढले आणि महाराजांची स्वारी कोंढाण्याकडे कूच करती झाली. कालपासून तुफानाप्रमाणे वाटणारा किल्ला अचानक स्मशानाप्रमाणे शांत झाला. काही मोजके सेवक आणि सैनिक तेवढे मागे राहिले. आईसाहेब पूर्व बुर्जावरून महाराजांच्या सैन्याकडे एकटक बघत राहिल्या. एका बाजूला सूर्य अस्ताला जात होता आणि दुसऱ्या बाजूला कदाचित एक नवीन सूर्य उदयाला येत होता. कोंढाणा जिंकला तर मराठ्यांची सत्ता मजबूत तर होणार होतीच,
इतर हिंदू किल्लेदार आदिलशहाला सोडून हिंदवी स्वराज्याला मिळण्याची शक्यता होती. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराज, ज्यांना इतर लोक माथे फिरू हिंदू युवक समजतात, त्यांच्या डोळ्यात हा विजय झणझणीत अंजन घालणार होता. आईसाहेबांनी फारच मोठा धोका पत्करला होता. महाराजांनी युद्ध करूच नये असं त्यांचं मत होतं. सेनापती मल्हारशी त्यांनी वार्तालाप केला होता. 3 दिवसात कोंढाणा सर करणं फारच मुश्किल होतं आणि युसुफ पोषने जर मदत पाठवली तर जिंकणं अशक्य होतं. अग्निशिखा ही आईसाहेबांची चाल होती, पण ती कुठपर्यंत चालेल हे सांगणं मुश्किल होतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे असल्या कार्याला महाराजांनी मान्यता दिली नसती. न्यायप्रियता, स्त्रीदाक्षिण्य आणि धर्माचरण ही कुठल्याही राजाची खरी शस्त्र असतात, ही त्यांची शिकवण होती. पण कपट राजकारण हे सुद्धा यशस्वी राजाचं चिलखत असतं हे अजून महाराजांना मान्य नव्हतं. आईसाहेबांचा आदर्श म्हणजे श्रीकृष्ण होता, पण महाराजांना आदर्श होता मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम. पण सत्य परिस्थिती महाकाव्याप्रमाणे नसते आणि महाराज तर अजून लहान आहेत. त्यांची बुद्धिमत्ता कितीही प्रखर असली तरी शेवटी ओझं त्यांच्या खांद्याच्या मानाने फारच जड आहे, अशा भावनेनं मातृहृदयानं हा कुटील डाव मांडला होता. पेटत्या मशाली नजरेआड झाल्या. त्यानंतर आईसाहेब परत फिरून आपल्या शयनकक्षात गेल्या. महाराजांचं सैन्य रात्रभर वाटचाल करत होतं. सोमनाथ आणि कासिम आपल्या घोड्यांवरून वाटचाल करत होते. सेनापती मल्हारांनी सोमनाथवर सेवक मंडळींची सुरक्षा सोपवली होती. बैलगाड्यांमधून लोहार, सुतार, बल्लव इत्यादी मंडळी वाटचाल करत होती. सोमनाथच्या चर्येवर गांभीर्य दिसत होतं. चिंतेत असताना सोमनाथला आपले तळवे खाजवायची सवय होती. झोप येते का? कासिमने तणाव हलका करण्यासाठी त्याला एक प्रश्न केला. कदाचित सोमनाथला आपली ही जबाबदारी क्षुल्लक वाटत असावी असं मनात कासिमला वाटत होतं. सोमनाथला लहानपणापासूनच सरदार व्हायचं होतं हे कासिमला ठाऊक होतं. झोप नाही, पण चिंता आहे, सोमनाथनं सांगितलं. कदाचित सेनापतींनी ही माहिती सर्वांना दिली नसेल, पण अपेक्षा आहे की कोंढाणा सर होण्याआधी युसुफचं घोडदळ आम्हाला भिडेल. तसं घडलं तर फासे सगळे उलटे पडतील. कोंढाण्याचा वेढा 3 दिवसात संपला पाहिजे, म्हणजे आपल्याला किल्ल्यात आश्रय घ्यायला मिळेल. आणि 3 दिवसात किल्ला सर होऊ शकत नाही असं तुला वाटतं? कासिमनं विचारलं. मुश्किल आहे. चढाई कशा प्रकारची असेल ह्याची माहिती अजूनही सेनापतींनी दिली नाहीये, सोमनाथ सांगत होता. आणि आपल्या डाव्या अंगठ्यानं आपला उजवा तळवा खाजवत होता. कासिमने आणखीन प्रश्न केलेच नाहीत. रात्रीचा प्रवास काहीही विघ्न न येता पार पडला. सकाळी प्रातःविधी आटपून सर्व सैनिक तुकड्या योजनेप्रमाणे वाटचाल करत्या झाल्या. झोप नसल्यानं सैनिक आणि घोडे थकले होते, पण पुढचा पडाव नेरी नदी किनारी होता. दुपारचं भोजन सुद्धा सोमनाथनं घाईघाईनंच केलं. संध्याकाळी 7 वाजता सोमनाथ आणि त्याची तुकडी नदी किनारी पोचली. दूरवरून महाराजांचे आणि इतर सैन्याचे तंबू दिसत होते. सोमनाथच्या तुकडीत सेवक असल्यानं त्याची वाटचाल सर्वात कमी वेगानं होत होती. कोंढाणा इथून फक्त 6 तासांच्या वाटचालीवर होता, पण त्यासाठी घोडे आणि सैनिकांनी विश्रांती घेणं आवश्यक होतं. नेरी नदीचा किनारा पाडाव टाकण्यासाठी त्या दृष्टीने मोक्याची जागा होता. दूरवरून एक दूत घोड्यावरून येताना सोमनाथला दिसला. महाराज आणि इतर सरदार सेनापतींच्या तंबूत आपलीच वाट पाहत आहेत, दूताने संदेश दिला. माझी? सोमनाथनं मनात विचार केला. महाराज माझी वाट पाहत आहेत? युद्धात सोमनाथचा वाटा फारच कमी होता, त्यामुळे कुणीही त्याची जास्त वाट बघणं त्याला अपेक्षित नव्हतं. सर्व सरदार महाराजांच्या तंबूत हजर होते. जिवबा, शंभूप्रताप, म्हात्रे आणि इतर 2 सरदार उपस्थित होते. सोमनाथचा अंदाज बरोबर होता. सेनापतींच्या तंबूत आधीच खलबतं सुरू झाली होती आणि कुणीही सोमनाथची वाट बघत नव्हतं. सेनापती मल्हार यांनी आपली योजना स्पष्ट केली. हेरप्रमुख खंडोजीचे काही हेर आधीच किल्ल्यात पोचले होते. रात्रीच त्यांनी किल्ल्याच्या दारुगोळ्याला आग लावली होती आणि बऱ्यापैकी दारुगोळा बर्बाद करून टाकला होता. त्याशिवाय अश्वशाळेतील पाण्यात गुंगीची औषधं टाकून अश्वांना युद्धासाठी किमान 1 दिवसांसाठी निकामी केलं होतं. किल्ला भेदण्याचे 2 मुख्य प्रकार असतात. आधी एक छोटी तुकडी गुप्त रूपाने किल्ल्यावर जाऊन हाहाकार माजवून इतर सैन्याला आत येण्यास मदत करते, तर दुसऱ्या प्रकारात प्रचंड मोठं लष्कर किल्ल्याचे दरवाजे तोडून जबरदस्तीनं प्रवेश करतं. कोंढाणा किल्ला जिंकणं दोन्ही प्रकारांनी अवघड होतं. सेनापतींची योजना होती की आधी किल्ल्याला वेढा घालून सर्व रसद तोडून टाकायची. 6 पैकी 4 तुकड्या ह्यासाठी 4ही बाजूनी तैनात होणार होत्या. महाराजांची 5वी तुकडी सर्वात मोठी होती. ती प्रमुख दरवाजा तोडून आत घुसणार होती. सोमनाथची तुकडी, ज्यात मुख्यत्वे करून सेवक होते,
त्यांचे काम आजूबाजूचे वृक्ष तोडून दरवाजे आणि किल्ल्याच्या भिंतींना भगदाड पाडण्यासाठी ओंडके तयार करणं हे होतं. एकूण 40 तिरंदाज किल्ल्यावरून वेध घेणाऱ्या सैनिकांना लक्ष्य करणार होते. सेनापती मल्हारने टाळी वाजवली आणि तंबूबाहेरून एक व्यक्ती आत शिरली. त्या व्यक्तीच्या प्रवेशाने तंबूतील सारे सरदार थोडे अस्वस्थ झाले. ही गोष्ट सोमनाथच्या लक्षात आली. ही व्यक्ती फारच वृद्ध वाटत होती. चेहरा सुरकुत्यांनी भरला होता, पण डोळ्यात काजळ भरलेलं असल्यानं एखाद्या भयानक मुखवट्याप्रमाणे त्यांचा चेहरा वाटत होता. तपकिरी रंगाचा एक ओंगळ झगा त्या व्यक्तीनं परिधान केला होता. वयाच्या मानानं शरीर चपळ वाटत होतं. त्या व्यक्तीनं आपल्या झग्याच्या खिशात हात घातला आणि एक छोटीशी कुपी बाहेर काढली. सैनिक हो, हे आमचं नवीन शस्त्र आहे. या कुपीत एक विशेष रसायन आहे, जे लाकडावर टाकून आग लावली असता एक विशेष प्रकारचा धूर निघतो. या धुराचा काळा थर धुराच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक वस्तूवर बसतो. तसेच हा थर पूर्णपणे ज्वालाग्राही असतो. संपूर्ण कोंढाणा किल्ल्याच्या चारी दिशांना आम्ही आग लावणार आहोत. त्यामुळे किल्ल्यावरून कुणालाही आमच्यावर वेध घेता येणं शक्य होणार नाही. सेनापती मल्हार बोलत होते आणि त्याच वेळी ह्या वृद्ध व्यक्तीनं एका लाकडी पट्टीला रसायनात बुडवून आग लावली होती. आगीतून येणारा धूर साधारण वाटत होता, पण काही क्षणातच त्या धुरानं म्हाताऱ्याच्या हातातल्या ताम्रपटाला काळाभोर करून टाकलं होतं. काही वेळानं म्हाताऱ्यानं एक मेणबत्ती त्या धुराजवळ नेली आणि संपूर्ण ताम्रपटावर आग भडकून उठली. काही सरदार घाबरून 2 पावलं मागे सुद्धा गेले. आगीचे लोट चितेवरून भडकावे त्याप्रमाणे किमान काही क्षण ताम्रपटातून आग येत होती. पण तो पट पकडलेल्या म्हाताऱ्याच्या हाताला मात्र कदाचित काहीही वेदना झाल्या नसाव्यात, कारण तो म्हातारा अजिबात हलला देखील नव्हता. आपलं प्रात्यक्षिक झाल्यानंतर ज्याप्रमाणे तो माणूस आत आला होता, त्याच गंभीर मुद्रेनं तो बाहेर सुद्धा निघून गेला. मल्हारनी सर्व सरदारांच्या चेहऱ्याकडे निरखून पाहिलं. महाराज सेनापतीच्या बाजूला निर्विकार चेहऱ्यानं उभे होते. शंभू प्रताप म्हणाले, हे काय चेटूक आहे? हे पहा, यात काहीही चेटूक नाहीये. हे एक फार जुनं शस्त्र आहे. काळाच्या ओघात गडप झालं होतं. सध्या फक्त सहस्त्र तोळेच या रसायनाचे उपलब्ध आहेत आणि ते सर्व आम्ही या युद्धात वापरणार आहोत, सेनापतींनी माहिती दिली. सेनापतींनी सोमनाथकडे पाहिलं. किल्ल्याच्या मुख्य द्वारावर आग लावायचं काम तुला पार पाडायचं आहे. आपलं सैन्य पाहिजे ते संरक्षण तुझ्या सेवकांना देतील, पण फक्त 1,000 तोळेच रसायन उपलब्ध असल्यानं इथं काहीही चुकीला थारा नाहीये. मी दिलेली कामगिरी पार पाडेन सेनापतीजी. सोमनाथनं हुकूम स्वीकार केला. त्याशिवाय आग लावून झाल्यावर तात्काळ माघार घेऊन मी काल सांगितलेली योजना तुला पार पाडायची आहे. त्यासाठी जे सेवक आहेत ते जिवंत असणं आवश्यक आहे. त्यानुसार आखणी कर. सेनापतींनी पुन्हा आठवण करून दिली. सेनापतींनी सोमनाथवर आणखीन काहीतरी जबाबदारी दिली आहे हे इतर सरदारांच्या लक्षात आलं आणि त्यांनी आपली नजर सोमनाथकडे वळवली. शंभू प्रतापांनी आपले डोळे बारीक करून आपल्या दाढीवरून हात फिरवला. सर्वांच्या नजरा आपल्याकडे आहेत हे पाहून सोमनाथ जरा चिंतित झाला, पण त्याने आपल्या चेहऱ्यावर कोणतेही भाव येऊ दिले नाहीत. सेनापती पुढे काही बोलणार इतक्यात महाराजांचा अंगरक्षक आत दाखल झाला. त्याच्या चेहऱ्यावरून काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे हे स्पष्ट होत होतं. काय बात आहे दाजी? सर्व कुशल आहे ना? महाराजांनी प्रश्न केला. अचानकपणे प्रवेश केल्याबद्दल क्षमा असावी महाराज, पण कोंढाणा किल्ल्यावरून एक दूत आलाय. आपली तात्काळ भेट घेऊ इच्छितो. दाजीचे शब्द ऐकून तंबूतील प्रत्येक व्यक्ती आश्चर्यचकित झाली. सेनापतींनी महाराजांकडे पाहिलं. सेनापतींनी आपल्या सेवकांना इशारा केला आणि त्यांनी तात्काळ समोरच्या मेजावर एक पांढरा कपडा पसरला. महाराजांच्या आज्ञेनुसार दूत आत आला. अंगकाठीनं तो फारच कृश वाटत होता. सैनिक नसावा, पण पट्टीचा अश्वरोही असावा हे त्याच्या पेहरावावरून वाटत होतं. दूतानं वाकून महाराजांना प्रणाम केला. कोंढाणा किल्ल्याचे किल्लेदार सिद्धी अंबर, जे आदिलशाहीच्या नावानं किल्ल्याचं संरक्षण करत आहेत, त्यांच्यातर्फे मी इथे आलो आहे. किल्लेदारांनी आपल्यासाठी संदेश पाठवला आहे की कोंढाणा किल्ला आपल्या हाती देण्यास ते तयार आहेत. बदल्यात किल्ल्यातील सर्व व्यक्तींना अभय द्यावं आणि आदिलशाहीचे जे राजदूत सध्या किल्ल्यात उपस्थित आहेत त्यांना सही सलामत विजापुराला पाठवायला परवानगी द्यावी, अशी माफक मागणी त्यांनी केली आहे. दूताचं कथन ऐकून सर्व सरदार एकमेकात कुजबुजू लागले. सेनापतींनी प्रश्न केला, सिद्धी अंबर? आमच्या माहितीप्रमाणे चंद्रोबा कासकर सध्या किल्ल्याचा किल्लेदार आहे. दूत थोडासा विचलित झाला. भानावर येऊन त्यांनी पुढची माहिती दिली. चंद्रोबा कासकर यांचं काल निधन झालं. ते कड्यावरून खाली पडले. त्यांच्या हुकमाप्रमाणे त्यांचे उपकिल्लेदार सिद्धी कासकर हे सध्या किल्लेदार बनले आहेत आणि किल्ला असा सहजी आमच्या हातात देण्यास
सिद्धी अंबर एवढा लवकर राजी झाला का? महाराजांनी विचारलं. दूताने पुन्हा हात जोडून होय महाराज एवढे शब्द तोंडातून बाहेर काढले. आणखी काही? सेनापतींनी दूताला विचारलं. आपल्याला मान्य असेल तर किल्लेदार शरणागतीची पत्र घेऊन आपल्याला उद्या सकाळीच किल्ल्याबाहेर भेटतील. दूतानं माहिती दिली. दूताला सध्या संरक्षण देऊन एका तंबूत ठेवा. उद्या सकाळी आम्ही पुन्हा त्याच्याशी बोलू. सेनापतींनी आदेश दिला आणि दोन्ही सैनिक दूताला घेऊन बाहेर गेले. दूतांना अटक करणं हा प्रघात नव्हता, त्यामुळे बेड्या वगैरे न ठोकता त्यांना अशा प्रकारे नजरकैदेत ठेवण्याचा प्रघात होता. हे आश्चर्यजनक आहे. ह्यात काहीतरी दगाफटका असण्याचा संभव जास्त आहे. सरदार जिवबा बोलते झाले. किल्लेदाराला जर लोभ असता तर अशा प्रकारे दूत पाठवला नसता त्यांना. शंभू प्रतापांनी पुन्हा आपली दाढी कुरवाळत प्रतिपादन केलं. बरोबर आहे, योजनेत काहीही बदल करण्याची आवश्यकता नाही. उद्या जर खरोखरच उघड मैदानात सिद्धी अंबर शरणपत्र घेऊन आला तरच आम्ही आज जाऊ. पण कुठेतरी पाणी मुरतंय ह्यात शंका नाही. सेनापतींनी महाराजांना सांगितलं. ठीक आहे सेनापती मल्हार. अधिक काही माहिती असली तर खंडोजीच्या हेरानच असेल. अधिक काही माहिती असेल तर ती खंडोजीच्या हेरांकडेच असेल आणि अजूनपर्यंत तरी त्यांचा पत्ता नाही, महाराजांनी सांगितलं. सर्व सरदार आपापल्या तंबूकडे निघाले. सोमनाथ सुद्धा अर्धवट झोपेत आपल्या तुकडीकडे गेला. किल्ला इतक्या सहज जिंकणं त्याला मुश्किल वाटत होतं. एका बाजूला उगाच लढाईची चिंता गेली आणि कोंढाणा हाती आला ही खुशी मनात होतीच, पण त्याचवेळी आपल्याला काही पराक्रम दाखवायची संधी कदाचित पुन्हा मिळणार नाही याचं त्याला वाईटही वाटलं. कोंढाण्यावरून दूत आला होता म्हणे. कासिमने आपल्या मित्राला पाहताच विचारलं. होय, पण विशेष काही माहिती नाही, सोमनाथनं सांगितलं. पण उद्या सकाळी वृक्ष तोडून त्यांना आग लावणं आणि नंतर चर खोदणं ही 2 महत्त्वाची कामं आहेत. त्यासाठी अवजारं तयार ठेव. धूर जास्त येईल अशा प्रकारची झाडं तोडायची आहेत. कासिमला आपल्या मित्राच्या शब्दात नेहमीची आपुलकी जाणवली नाही, पण एका सरदाराचा हुकूम ऐकू आला.